नाशिक शहरात घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीनं गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 न मोठी कामगिरी करत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली असून तब्बल 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेत। या कारवाईत 137.35 ग्रॅम वजनाचे सुमारे 15,10,850 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। एक इकडून द्या, इकडून त्याला मध्यभागी घे। गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती। या पथकामध्ये चेतन श्रीवंत, किरण शिरसाट, प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदेव, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, शेरखान पठाण, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, धनंजय शिंदे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येवले, शर्मिला कोकणी आणि मनीषा सरोदे यांचा समावेश होता। 1 एप्रिल 2026 ला पथकातील कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली। यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यातील घरफोडी प्रकरणातील आरोपी ध्रुवनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरत आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये आरोपीनं आपलं नाव प्रदीप जगन्नाथ तुपे, वय 35, राहणार जेकेनवाडी, खानापूर, जिल्हा सांगली असं सांगितलं। अधिक चौकशीत त्यानं सातपूर पोलीस ठाणे हद्दीत 4 आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत 6 अशा एकूण 10 घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली। यावेळी चोरी केलेलं सोनं त्यानं एका सराफा व्यापाऱ्याकडे विकल्याचंही सांगितलं। आरोपीच्या कबुली जबाबानुसार पोलिसांनी 137.35 ग्रॅम वजनाचे सुमारे 15,10,000 रुपये किमतीचे सोने जप्त केले असून 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेत। या कारवाईमुळे नाशिक शहरातील घरफोडीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।